नंबर 1 सिंपल प्रेझेंट टेन्स. जी क्रिया रोज होते त्या वाक्याला साधं वर्तमान काळ असे म्हणतात. अ मॅन डज अ बिझनेस इन द मुंबई. एका माणसाने मुंबईमध्ये बिझनेस करतो. सिंपल पास्ट टेन्स. जी क्रिया झाली त्या वाक्याला साधं भूतकाळ असे म्हणतात. अ मॅन डिड अ बिझनेस इन मुंबई. एका माणसाने मुंबईमध्ये बिझनेस केला. सिंपल फ्युचर टेन्स. जी क्रिया होणार होईल त्या वाक्याला साधं भविष्यकाळ असे म्हणतात. अ मॅन विल डू अ बिझनेस इन द मुंबई. एक माणूस मुंबईमध्ये बिझनेस करणार. प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स. जी क्रिया आता चालू आहे त्या वाक्याला चालू वर्तमान काळ असे म्हणतात. अ मॅन इज डूइंग अ बिझनेस इन मुंबई. एका माणसाने मुंबईमध्ये बिझनेस करत आहे. पास्ट कंटिन्यूअस टेन्स. जी क्रिया चालू होती त्या वाक्याला चालू भूतकाळ असे म्हणतात. अ मॅन वॉज डूइंग अ बिझनेस इन मुंबई. एका माणसाने मुंबईमध्ये बिझनेस केला होता. फ्युचर कंटिन्यूअस टेन्स. जी क्रिया चालू असेल त्या वाक्याला चालू भूतकाळ असे भविष्यकाळ असे म्हणतात. अ मॅन विल बी डूइंग अ बिझनेस इन मुंबई. एका माणसाने मुंबईमध्ये बिझनेस केला असेल. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. जी क्रिया पूर्ण झाली आहे त्या वाक्याला पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात. अ मॅन हॅज डन अ बिझनेस इन मुंबई. एका माणसाने मुंबईमध्ये बिझनेस केला आहे. पास्ट परफेक्ट टेन्स. जी क्रिया पूर्ण झाली होती त्या वाक्याला पूर्ण भूतकाळ असे म्हणतात. अ मॅन हॅज डन अ बिझनेस इन मुंबई. एका माणसाने मुंबईमध्ये केला होता. 9 फ्युचर परफेक्ट टेन्स. जी क्रिया पूर्ण झाली असेल त्या वाक्याला पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात. अ मॅन विल हॅव डन अ बिझनेस इन मुंबई. एका माणसाने मुंबईमध्ये बिझनेस केला असेल. नंबर 10 पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स. जी क्रिया खूप वेळापासून होते चालू आहे त्या वाक्याला चालू पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात. अ मॅन हॅज बीन डूइंग अ बिझनेस सिन्स जानेवारी. एका माणसाने सकाळपासून